सांगण्यासाठी कोणी नाही. गोकर्णाने विचार केला, मी या अशा भावाजवळ राहणार नाही. हो, हाही अरण्यामध्ये निघून गेला भगवंताचं नामस्मरण करत करत. हा एवढा उद्धट बनला, 4-5 वेश्या घरी जाऊन ठेवल्या. महाराज, हे शास्त्र सांगतं महाराज, मी मनाचं नाही बोलत. ज्या एक दिवस मोठा राजा आहे, राजाची चोरी केली, धन धान्य सर्व संपत्ती घरामध्ये आणून ठेवली. या 5 वेश्या आहेत ना, या वेश्यांनी मनामध्ये विचार केला, आता हे जर राजाला माहित झालं ना, राजा येईल, याला कैद करेल आणि त्याच्या बरोबर आम्हाला सुद्धा घेऊन जाईल. या 5 जणीने विचार केला, जोपर्यंत पैसा आहे तोपर्यंत वेश्या माणसाला दारात येऊ देते महाराज. त्याच्या जवळचा पैसा संपला ना दादा, पायातला हातात घेते. तुमच्या जवळ जर काही नसेल, हातात घेऊन ते चाल, माझ्या दारात यायचं नाही. त्याच्यासाठी घरातली कशी स्त्री असो, त्या मुलाबरोबर प्रपंच व्यवस्थित करा महाराज. बाहेरची स्त्री, तुम्ही किती सुंदर आहात, तुम्ही किती प्रेमळ आहात, याच्यावर माया करत नाही. तुमच्याजवळ किती पैसा आहे, किती धन संपत्ती आहे, याच्यावर प्रेम करणारी असते महाराज. तसंच झालं. त्या वेश्यानी मनामध्ये विचार केला, याला मारायचं, हे धन संपत्ती आपण 5 जणीने वाटून घ्यायचं महाराज. रात्री एका अंधार खोलीमध्ये त्याला नेलं, जळते लाकडं त्याच्या तोंडामध्ये घातले, त्या धुंदकारीला ठार मारलं महाराज घरामध्ये. आणि तिथं त्या 5 वेश्येनं पुरलं आणि राहिलेली संपत्ती 5 जणीनं वाटून घेतली. बघा, अधोगतीला आत्मा गेला, धुंदकारी पिशाच्या योनीमध्ये फिरू लागला. एक दिवस गोकर्णाला समजलं, गोकर्ण घराकडे येतो आहे. पाहिलं, गावामध्ये सर्व चर्चा होत आहे. या गोकर्णाने विचार केला, कसाही असेल माझा भाऊ आहे, घरामध्ये झोपलेला आहे. एक दिवस विचार करतो आहे, आई बाबा माझे किती सत्वशील, परंतु माझा भाऊ अशा व्यसनाच्या आहारामध्ये गेल्यानंतर माझ्या घरादाराचं किती वाईट झालं. गोकर्ण मनामध्ये विचार करत असताना झोप लागली महाराज. झोपेमध्ये तो धुंदकारी त्या गोकर्णाच्या स्वप्नामध्ये आला. मोठ्याने चिरकत आहे, हाक मारत आहे, मला सोडवा, मला सोडवा, मी आहे. मोठ्याने चिरकाला सुरुवात की महाराज. गोकर्ण मनामध्ये विचार करतोय, हे काय आहे घरामध्ये, हे काय झालं. गोकर्णाने विचार केला, पाहिलं तर माझ्या बंधूचा आत्मा आहे. आणि लगेच त्या आत्म्याला बोलायला सुरुवात केली. कोण? त्यानं सांगितलं, मी तुझा बंधू. हे धुंदकारी गोकर्ण, मला याच्यातून सोडव रे, मी पिशाची योनीमध्ये भटकत आहे, मला काहीतरी उपाय कर. गोकर्णाने मनामध्ये विचार केला, आता काय करावं. सकाळी उठला आहे, साधू संतांकडे पळत जातो आहे, माझ्या भावाचा उद्धार करायचा, मी काय करावं. त्यावेळेस साधू संतांनी सांगितलं, तुला उद्धार करायचंय ना, या मृत्यू लोकामध्ये एकच आहे श्रीमद भागवत कथा. जी कथा जर कथा मंडपामध्ये श्रवण जर केली ना, कसाही देह पिशाची मध्ये असेल तर त्याचा उद्धार होतो महाराज. या गोकर्णाने मोठा मंडप उभा केलेला आहे, गावातील सर्वांना आमंत्रण दिलेलं आहे, मोठे कथेचं नियोजन केलेलं आहे. कथा मंडपामध्ये सर्व श्रोतेगण येत आहेत. समोर कथा सांगणारे व्यक्ती आहे, समोर श्रोते बसलेले आहेत, आनंदाने मोठं भजन करतात. कोणतं भजन करतात हो शिवदास महाराज? लक्ष्मी सारंग सीतापती रघुवीर राधा गोविंद, लक्ष्मी सारंग सीतापती रघुवीर राधा गोविंद, राधा गोविंद रखमाई पांडुरंग, राधा गोविंद रखमाई पांडुरंग, लक्ष्मी सारंग सीतापती रघुवीर राधा गोविंद, राधा गोविंद, राधा गोविंद रखमाई पांडुरंग, राधा गोविंद लक्ष्मी
कृष्ण भगवान की जय भागवत महापुराण पुराण की जय राधे श्याम राधे श्याम राधे श्याम. बघा सुंदर असा मंडप आहे, पण परंतु तिच्या शेवणीमध्ये गेलेला हा अशा कथा मंडपामध्ये येऊ शकत नाही. या आत्म्याला एक वेळू रोवलेला आहे, त्या वेळूला 7 गाठी आहेत महाराज. हा जीवात्मा त्या वेळू मध्ये येऊन बसलेला आहे. सर्वजण कथा ऐकतात, कथा श्रवण करतात, मोठ्याने जयघोष करतात. 1 दिवसाची कथा झाली, 1 गाठ सुटली. दुसऱ्या दिवसाची दुसरी, 1 2 3 4 5 6 7 विळूच्या गाठीने फुटल्या महाराज. त्या वेळूमधून दिव्य असा पुरुष बाहेर आला, दोन्ही हात जोडून म्हणाला, धन्यवाद, माझा उद्धार केला, या कथेमुळे माझा उद्धार झाला. दिव्य पुरुष आलेला आहे आणि त्या गोकर्णाचा आत्मा जो आहे प्रगट झाले. भगवंत ही जी कथा ज्या ठिकाणी होते ना, प्रत्यक्ष कृष्ण परमात्मा आहे महाराज याच्यामध्ये. भगवंताने ज्यावेळेस निजधामाला जायचं ना, त्यावेळेस याच्यामध्ये सर्व अस्तित्व सोडून दिलेलं आहे. गतनो हे हाटे कृष्ण गीते वेदे मन कोण अनंत होता ग्रंथ नव्हे हा श्रीकृष्ण, ग्रंथ नाही, प्रत्यक्षात श्रीकृष्ण आहे. कलियुगामध्ये जो जो भक्त या कथा श्रवण करेल त्याचा उद्धार निश्चित आहे महाराज. गीता भागवते करीती श्रवण, गीता भागवते करीती श्रवण, करीती श्रवण, गीता भागवत करीती श्रवण, अखंड कीर्तन विठोबाचे, अखंड कीर्तन